शिरपूर चोपडा रस्त्यावरील तालुक्यातील सावेर फाटा परिसरात 20 जानेवारी रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जयदेव गोकुळ गुजर वय 48 आणि प्रतिभा जयदेव गुजर वय 40 राहणार निमझरी तालुका शिरपूर जिल्हा धुळे अशी मृतांची नावे आहेत। या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। निमझरी येथील जयदेव गुजर हे पत्नी प्रतिभा यांच्यासह MS18 BB 3157 क्रमांकाच्या शाईन दुचाकीवरून सायंकाळी सुमारे 6 वाजता शिरपूरकडे जात होते। याचवेळी सावेर येथील जय पेट्रोलियम पंपासमोर शिरपूरकडून चोपड्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या MH19 EP 2869 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत जयदेव गुजर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा हे गंभीर जखमी झाले। स्विफ्ट कारमध्ये पती पत्नी व एक चिमुकली प्रवास करत होते, मात्र एअरबॅग उघडल्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही। अपघाताची माहिती मिळताच प्रदीप वारुडे, अनिल राजपूत यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी दाम्पत्याला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी जयदेव गुजर यांना तपासणीनंतर मृत घोषित केले। गंभीर जखमी झालेल्या प्रतिभा गुजर यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच थाळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली। पुढील तपास सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे निमझरी गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।